घर असू दे किंवा मालमत्ता आपली ही स्वतःची असावी ही सर्वांची इच्छा असते. सर्वांना हे वाटतं की तो घर जो आहे, ज्या घरात आपण राहतो ते माझं आपलं असावं किंवा जी मालमत्ता आहे, जे दुकान असेल, ज्यामध्ये आपण व्यवसाय करतो ते स्वतःचं माझ्या मालकीचं असावं. पण या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा आणि पैसा ही गोष्ट सर्वांकडे उपलब्ध नसते. पण व्यवसाय तर करायचा आहे आणि घरात सुद्धा राहायचं आहे. तर अशा वेळेस ज्यांच्याकडे ही मालमत्ता घेण्याकरिता पैसे नसतात ते वापर करतात भाडेतत्वाचा. म्हणजे दुकान भाडेतत्वावरती घेऊन त्यामध्ये व्यवसाय करतात किंवा घरं भाडेतत्वावरती घेऊन त्यामध्ये ते लोकं राहतात. आता जेव्हा ह्या प्रकारचे व्यवहार होतात, त्यामध्ये 2 प्रकारच्या ॲग्रीमेंट्स होत असतात. हे जे दस्तऐवज आहे, हे खूप महत्त्वाचं असतं. कारण पुढे चालून जर एखादी कुठली गोष्ट घडली, दुर्घटना घडली किंवा काही घडलं, तर या सर्व पेपर्सचा, या दस्तऐवजांचा खूप जास्त महत्त्व असतो. हे दस्तऐवज असतात की एक्झॅक्टली भाडेतत्वावरती आपण शॉप घेतोय किंवा घर घेतोय, अशा वेळेस कोणत्या प्रकारचं ॲग्रीमेंट करायला पाहिजे. नोटरी ॲग्रीमेंट करायला पाहिजे की रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करायला पाहिजे. कोणतं ॲग्रीमेंट केल्याने काय फायदा होईल, मग तो घेणारा असेल किंवा देणारा, आणि कोणत्या कायदेशीर बाबी या सर्व गोष्टींना लागू होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 2 ॲग्रीमेंट्स मधला फरक जाणून घेणार आहोत. सोबत हे सुद्धा जाणून घेणार आहोत की काय कायदे सांगतात आणि काय गोष्टी आवश्यक असतात. आणि व्हिडिओच्या शेवटी जे लोक भाड्याने घर घेतात, दुकानं घेतात, त्यांना ज्या अडचणीचा सामना करावा लागतो, त्या अडचणीवरती मी आज आपल्यासाठी उपाय घेऊन आलो. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्वी माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझं नाव आहे जय नाईक आणि आपण बघत आहात विराट प्रॉपर्टीज. आता घर भाडेतत्वावरती घेत असताना किंवा एखादं दुकान भाडेतत्वावरती घेत असताना कुठल्या प्रकारचं ॲग्रीमेंट लागू होतो. 2 प्रकारचे ॲग्रीमेंट असतात, जसं मी सांगितलं. एक नोटरी ॲग्रीमेंट आणि दुसरा रजिस्टर्ड ॲग्रीमेंट. आता यासाठी कायदा काय सांगतो? प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत, पण महाराष्ट्रात आपण राहतो आणि महाराष्ट्रात या प्रकारच्या व्यवहारामध्ये कायदा काय सांगतो? तर कायदा हे सांगतो की सगळ्यांसाठी रजिस्टर्ड ॲग्रीमेंट लागू असतं का? रजिस्टर्ड ऍक्ट 17 कलम अन्वये ज्या प्रकारचे भाडेतत्वाचे करार 11 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी केले जातात, त्या सर्वांना रजिस्टर्ड ॲग्रीमेंट जे आहे हे करावंच लागतं. आता बघूया की एक्झॅक्टली रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आणि नोटरी ॲग्रीमेंट मध्ये काय फरक असतो. पहिले बघूया नोटरी ॲग्रीमेंट. नोटरी ॲग्रीमेंट अति साधारण प्रकारे केला जाणारा हा ॲग्रीमेंट असतो. न्यायालयीन बाबीमध्ये या ॲग्रीमेंटला काहीही महत्त्व नसतं, हे सर्वात पहिले तुम्ही समजून घ्या. नोटरी ॲग्रीमेंट भारतातली पब्लिक नोटरीकडे केलं जातं. प्रामुख्याने वकील हे पब्लिक नोटरी असतात. एक स्टॅम्प पेपर घेतला जातो 100, 200, 500 रुपयाचा, व्हॉट एव्हर जे काही असेल ते, आणि त्यावरती वकिलासमोर भाड्याने देणारे जे आहेत त्यांचे नाव, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा पत्ता, आणि घेणारे त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस, पत्ता, या दोघांची एकमेकांशी ओळख केली जाते. दोघंही त्या पब्लिक नोटरीच्या समोर उपस्थित असतात आणि पब्लिक नोटरी जे आहे या दोघांचा हा करार करतो. साधारणतः याला कुठल्याही प्रकारचा खर्च नसतो. पब्लिक नोटरी जो वकील असेल तो 200 रुपयापासून 500 रुपयापर्यंतचा खर्च तुमच्याकडून घेऊ शकतो जेव्हा तुम्ही नोटरी ॲग्रीमेंट करता. आता नोटरी ॲग्रीमेंटचं महत्त्व काय असतं, तर नोटरी ॲग्रीमेंट जेव्हा तुम्ही एखाद्या घरात राहायला जाता त्यावेळेस जर तिथे तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन घ्यायचं असेल किंवा एखादा टेलिफोन लाईन घ्यायचं आहे, वायफायचं कनेक्शन घ्यायचं किंवा कुठल्याही प्रकारचं काही घ्यायचं असेल, तर अशा वेळेस नोटरी ॲग्रीमेंट अनिवार्य असतं. ते ॲग्रीमेंट विचारतात आणि त्यानंतर तुमच्या त्या राहत्या घरामध्ये किंवा त्या व्यवसाय ज्या शॉपमध्ये तुम्ही करताय तिथे तुम्हाला ह्या गोष्टी पुरवल्या जातात. पण जर भविष्यात कुठल्याही प्रकारची कायदेशीर बाब निर्माण झाली तर अशा वेळेस जर न्यायालयात ही गोष्ट गेली तर न्यायालयात या नोटरी ॲग्रीमेंटची काहीही व्हॅल्यू नसते, काहीही महत्त्व नसतं, कारण हे प्रमाणित केलेलं नाहीये. आता दुसरं असतं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट, म्हणजे नोंदणीकृत ॲग्रीमेंट. यामध्ये ना खूप वेगळ्या प्रकारे ही ॲग्रीमेंट बनवली जाते. ज्या प्रकारे आपण एखादी मालमत्ता किंवा घर विकत घेतो आणि त्यावेळेस जी प्रक्रिया वापरली जाते, म्हणजे उपनिबंधकच्या ऑफिसमध्ये जाऊन, कार्यालयात जाऊन ह्या ॲग्रीमेंटला करावं लागतं. स्टॅम्प पेपरवर असतं, पण हे स्टॅम्प पेपर घेऊन प्रॉपरली त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला थंब देऊन सगळ्या गोष्टी बायोमेट्रिक करून मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरून हा ॲग्रीमेंट करावा लागतो. हे ॲग्रीमेंट ऑनलाईन सुद्धा होतं. एजंट तुमच्या घरी येतात आणि अशा प्रकारचे ॲग्रीमेंट तुम्हाला करून देतात, ज्यामध्ये तुम्हाला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हे भरावं लागतं. आता मुद्रांक शुल्क किती असतं?
तर शहरी भागांमध्ये मुद्रांक शुल्क जो आहे, जो भाडे तुमचं ठरलेलं आहे, जो काही भाडं तुम्ही ठरवलेलं आहे महिन्याला द्यायचं, त्या भाड्यावरती 0.25% पासून ते सुरू होतं आणि जे नोंदणी शुल्क आहे ते ₹1000 शहरी भागांकरता आणि ₹500 ग्रामीण भागांकरता असतं. जेव्हा तुम्ही हे नोंदणी फी आणि मुद्रांक फी भरता तर हे ॲग्रीमेंट जे ते नोंदणीकृत होतं, सरकारकडे या गोष्टीचं प्रमाण दिलं जातं, प्रमाणित केलं जातं, म्हणून याला रजिस्टर्ड ॲग्रीमेंट म्हणतात. ज्या पद्धतीने आपण घर परचेस करतो, विकत घेतो, त्यावेळेस जी प्रक्रिया राबवली जाते तीच प्रक्रिया या ॲग्रीमेंटच्या वेळेस राबवली जाते आणि हे पूर्णपणे ग्राह्य धरलं जातं जर भविष्यात कुठल्याही प्रकारची कायदेशीर बाब ठरली, न्यायालयामध्ये जर असं कुठला वाद झाला तर हे ॲग्रीमेंट पूर्णपणे ग्राह्य धरलं जातं. या ॲग्रीमेंटच्या बेसवरती जे कोणी कंप्लेंट करणारे किंवा जशी प्रकारची कायदेशीर वाद निर्माण झाले असेल त्यांना हा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करता येईल. पण सर्वात महत्वाची गोष्ट, पण आता जेव्हा आपण भाड्याने घर घ्यायला जातो यावेळेस सर्वात मोठी अडचण जी आजच्या टाइमला होत आहे ती म्हणजे ब्रोकरेजची. एखाद्या घर मालकाला आपलं दुकान भाड्याने द्यायचं आहे किंवा घर भाड्याने द्यायचं आहे, तर जर घराचं भाडं ₹20,000 असेल तर ब्रोकरेज 20,000 ते 30,000 ब्रोकरेज चार्ज करतात. ते एजंट त्यांना त्या प्रकारचं रक्कम मागतात देणाऱ्यांना आणि तीच रक्कम म्हणजे ₹20,000 भाडं असेल तर ते एजंट जे घेणार आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक भाडं याप्रमाणे ₹20,000 किंवा दीड भाडं याप्रमाणे ₹30,000 चार्ज करतात. म्हणजे एखादी मालमत्ता तुम्हाला आजच्या तारखेला जर मार्केटमध्ये भाड्याने घ्यायचं असेल तर जेवढं भाडे आहे त्यापेक्षा अधिक तुम्हाला ब्रोकरेज द्यावं लागत आहे. जर द्यायचंही असेल तर त्याच प्रकारचा ब्रोकरेज भरावा लागत आहे. ही अडचण सर्वसामान्य माणसाला फेस करावं लागेल. आता मला प्रश्न पडतो की ज्या व्यक्तीकडे पैसा नाहीये तोच व्यक्ती भाडे तत्वावरती अशा गोष्टी करतो. जर पैसा असता तर स्वतःची मालमत्ता विकत घेतली असती, स्वतःचं घर विकत घेतलं असतं, स्वतःचं दुकान विकत घेतलं असतं. पण पैशाच्या अभावी, पैसा नसल्यामुळे त्यांना राहण्यासाठी तो निवारा म्हणून भाड्यावरती घर घ्यावं लागतं किंवा व्यवसाय करण्यासाठी तो दुकान घ्यावं लागतं. पण ते दुकान शोधून देण्याकरता किंवा तो घर शोधून देण्याकरता तुमच्याकडून 1 महिना 1.5 महिन्याचं जेवढं भाडं तुम्ही भरता तेवढा ब्रोकरेज काही लोक घेतात. ही गोष्ट खरोखर चांगली नाही आहे. कारण जर पैसा असता आणि एवढं इझिली त्याला देण्यासाठी सोपं असतं तर त्यांनी सगळंच दिलं असतं. पण जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बोललो की यावरती मी उपाय शोधून काढले. आम्ही विराट प्रॉपर्टीजनी एक प्री रेंट रजिस्ट्रेशन स्कीम सुरू केली आहे ज्यामध्ये कोणालाही अशा प्रकारचा भुर्दंड भरावा लागणार नाही. आमच्याकडे प्री रजिस्ट्रेशन स्कीम आहे ज्यामध्ये तुम्हाला पुढच्या 30 दिवसामध्ये ज्या लोकेशनला आणि जो तुमचा बजेट असेल त्या लोकेशन आणि बजेटमध्ये आम्ही तुम्हाला तुमचं दुकान किंवा तुमचं घर हे भाड्याने शोधून देऊ आणि 30 दिवसांमध्ये तुम्हाला जर भाड्याने द्यायचं असेल तर ते भाड्याने सुद्धा देऊ. त्यासाठी तुम्हाला कुठलं ब्रोकरेज हे आम्ही चार्ज करत नाही. आला प्रश्न ॲग्रीमेंटचा, तर नोटरी ॲग्रीमेंट असू द्या किंवा रजिस्टर्ड ॲग्रीमेंट असू द्या, या कायदेशीर बाबीमध्ये विराट प्रॉपर्टीज हे तुमच्या सोबत राहील. तुम्हाला सल्ला देईल की ह्या प्रकारामध्ये, ह्या व्यवहारामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं ॲग्रीमेंट करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शोधत आहात पण तुम्हाला चांगल्या लोकेशनला आणि तुमच्या बजेटमध्ये जेव्हा मिळत नाहीये त्या लोकेशन आणि त्या बजेटमध्ये मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू. आणि फक्त प्रयत्नशील नाही तर 30 दिवसामध्ये गॅरंटीड आम्ही तुम्हाला ते रेंटवरती घेऊन. जे बाहेर ब्रोकरेज तुम्ही देताय आणि जे एजंटकडून तुमची लूट चाललेली आहे, ती लूट थांबवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. अपेक्षा करतो की या प्रयत्नाला तुम्ही पण साथ द्याल. जर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात, लोन संदर्भात आणि कुठल्याही गोष्टी असेल तर मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही विचारू शकता. अपेक्षा हे पण करतो की नोटरी ॲग्रीमेंट आणि रजिस्टर्ड ॲग्रीमेंट मधला फरक मी तुम्हाला समजू शकलो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वेळ मिळाल्यानंतर मी सगळ्यांना रिप्लाय करतो आहे. ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल या कॉन्फिडन्स सोबत आज मी आपली रजा घेतो. भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.